हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला प्रोटीनबद्दल आणखीनही काही गोष्टी जाणून घ्यायच्या, आणखीनही काही शिकायचं आहे आणि जे काही आता राहिलेला पार्ट आहे प्रोटीनचा तो आज आपण कंप्लीट करून टाकू. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोटीनबद्दल काही बेसिक गोष्टी समजून घेतल्या होत्या, जसं की आपण प्रोटीनला बायोलॉजिकल अँगलनी लास्ट लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. जसं की प्रोटीनचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे, प्रोटीन कशापासून बनलेलं आहे, हे सगळं काही आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रोटीनला थोडंसं केमिकल अँगलनी स्टडी करू किंवा आपण केमिस्ट्रीच्या दृष्टीने या प्रोटीनला समजून घेऊ. जसं की तुमच्या समोर दिसेल की हे भरपूर सारे मी असे अॅमिनो ॲसिडचे स्ट्रक्चर काढले आहेत. म्हणजे आज आपल्याला थोडंसं केमिस्ट्रीच्या अँगलने या प्रोटीनला समजून घ्यायचं आहे. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण समजलो होतो, आपण शिकलो होतो की प्रोटीन जे आहेत हे आपल्याला भरपूर सारे कामाचे असतात. आपल्याला दिवसभरात खूप सारे प्रोटीन लागतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, आणि हे प्रोटीन जे आहेत हे अॅमिनो ॲसिडपासून बनलेले आहे. आणि अॅमिनो ॲसिड जे आहे 20 टाईपचे आहे, डिफरंट 20 टाईपचे अॅमिनो ॲसिड आहेत. आणि ते कोणते कोणते आहे हे सगळे आपण नावंसुद्धा नोट करून घेतले होते. तर हे खूप कामाचे अॅमिनो ॲसिड आहे बाळांनो. हे जे 20 अॅमिनो ॲसिड आहेत हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, कारण जेनेटिक्स हे जे चॅप्टर आहे पुढे चालून तुम्ही जेव्हा 12th जाणार तेव्हा जेनेटिक्स नावाचं एक युनिट आहे, त्याच्यामध्ये 3-4 चॅप्टर आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे अॅमिनो ॲसिड कामात पडणार आहे. त्याचबरोबर आपण हे पण शिकलो की हे अॅमिनो ॲसिड जे आहेत हे डिफरंट ग्रुपमध्ये डिवाईड झालेले आहे. काही अॅमिनो ॲसिड हे न्यूट्रल आहेत, काही अॅमिनो ॲसिड हे ॲसिडिक आहेत, काही बेसिक आहेत. तर हे सगळं काही व्यवस्थित लक्षात ठेवायचं, याच्यावरती क्वेश्चनसुद्धा येऊन गेलेले आहेत. तर आता बघा की आपण काय शिकलेले आहोत की जे आपले प्रोटीन्स मॉलिक्यूल आहे ते खूप साऱ्या अॅमिनो ॲसिडपासून बनलेले आहेत. आणि एक आणखी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये असतात, जसे की माझ्या बॉडीमध्ये असतील, तुमच्या बॉडीमध्ये असतील, किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे प्रोटीन्स आहेत ते फक्त 20 टाईपच्याच अॅमिनो ॲसिडपासून बनलेले आहेत. त्याच्यामध्ये दुसरा एकही शिल्लक अॅमिनो ॲसिड नाही. जेवढे आपण नाव नोट करून घेतलेले अॅमिनो ॲसिडचे तेवढ्याच अॅमिनो ॲसिडपासून आपले प्रोटीन्स बनलेले आहेत. तसे आता अॅमिनो ॲसिड भरपूर सारे आहेत है ना, पण ज्याच्यापासून प्रोटीन्स बनलेले आहेत ते फक्त 20च अॅमिनो ॲसिड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. त्याचबरोबर बघा की आपण शिकलो की आपले जे प्रोटीन्स आहेत ते डिफरंट टाईपच्या अशा अॅमिनो ॲसिडच्या चेनपासून बनलेले आहेत, आणि ते सगळे अॅमिनो ॲसिड एकामेकाला अशा पेप्टाईड बॉन्डनी जोडलेले आहेत. जसं की असं स्ट्रक्चर आपण काढलं होतं बघा की हे आहे आपला एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार झालेला आहे, आणि हा प्रोटीन मॉलिक्यूल जो आहे किंवा ही जी प्रोटीनची चेन आहे आपली हे खूप साऱ्या अॅमिनो ॲसिडपासून बनलेली आहे. आणि या अॅमिनो ॲसिडच्या मध्ये आहे पेप्टाईड बॉन्ड, बरोबर आहे. आपण हे शो केलेले आहेत इथे, असे हे अॅमिनो ॲसिड आहेत आणि या अॅमिनो ॲसिडला जोडणारे आहेत पेप्टाईड बॉन्ड. आता ही जी एक अॅमिनो ॲसिडची चेन आहे किंवा आपला हा जो प्रोटीन आहे, तर पहिला अॅमिनो ॲसिड याच्यात मधला कोणता समजायचा, दुसरा कोणता समजायचा, किंवा लास्ट मधला अॅमिनो ॲसिड कोणता समजायचा या चेनमध्ये. तर त्याच्यासाठी आपण काय केलं की हे जी चेन आहे अॅमिनो ॲसिडची किंवा जी प्रोटीनची चेन आहे त्याला आपण लेफ्ट आणि राईट साईडमध्ये डिवाईड केलं. जसं की आता हे आपल्या या अॅमिनो ॲसिडची किंवा या प्रोटीनचं हे जी चेन आहे याच्यामधला हा याचा आहे लेफ्ट साईड आणि या चेनचा आहे हे राईट साईड, बरोबर. तर जो लेफ्ट साईडचा जो फर्स्ट अॅमिनो ॲसिड आहे त्या अॅमिनो ॲसिडला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं एन टर्मिनल. आणि राईट साईडचा जो लास्टवाला अॅमिनो ॲसिड आहे त्याला सी टर्मिनल असं म्हटलं जातं. आपण शिकलेलं आहे. म्हणजे लेफ्ट साईडला जो फर्स्ट अॅमिनो ॲसिड येईल तो पहिला, हा दुसरा, तिसरा, असं करत करत मग सगळ्यात लास्टवाला राईट साईडचा लास्टवाला अॅमिनो ॲसिड कोणता असतो, सी टर्मिनल असतो. ह्या काही आपण बेसिक गोष्टी समजून घेतल्या होत्या. त्याचबरोबर आता एक आणखीन इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आपले प्रोटीन अॅमिनो ॲसिडपासून बनलेलेच आहेत, त्यामुळे अॅमिनो ॲसिडचं आपल्याला स्ट्रक्चर समजणे आवश्यक आहे. अॅमिनो ॲसिड कशा प्रकारे फॉर्म झालेले आहेत हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला प्रोटीन्सबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजतील. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये बघा, सगळ्यात लास्टमध्ये आपण अॅमिनो ॲसिडचं एक स्ट्रक्चर बघितलं होतं, बरोबर आहे, त्याचा फॉर्म्युला बघितला होता. जसं की आपण त्याच्यामध्ये शिकलो की जे आपले अॅमिनो ॲसिड्स आहेत त्या अॅमिनो ॲसिडमध्ये 2 इम्पॉर्टंट ग्रुप आहे. एक आहे कार्बोक्सिल ग्रुप आणि दुसरा आहे ॲमिनो ग्रुप. अशा प्रकारचं आपण स्ट्रक्चरसुद्धा काढलं होतं. तर हे आहे अॅमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर. तर या अॅमिनो ॲसिडमध्ये तुम्हाला दिसेल हा आहे कार्बोक्सिल ग्रुप COOH है ना, आणि दुसरा आहे ॲमिनो ग्रुप NH2 ॲमिनो ग्रुप. आता हे जे दोन्ही ग्रुप आहे या कार्बनला अटॅच आहे, याला अल्फा कार्बन म्हणतात. आता या अल्फा कार्बनला एक हायड्रोजन ॲटम अटॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला याला R आहे. R म्हणजे काय, हा एक व्हेरिएबल ग्रुप आहे, इथे काही पण असू शकते. तशा तऱ्हेचं हे आपल्या अॅमिनो ॲसिडचं एक स्ट्रक्चर होतं, ठीक आहे. तर अॅमिनो ॲसिड किती टाईपचे आहेत, डिफरंट 20 टाईपचे अॅमिनो ॲसिड आहेत. त्याच्यातले आपण बोर्डवरती या 3 अॅमिनो ॲसिड काढलेले आहेत, 3 अॅमिनो ॲसिड आपण काढलेले आहेत इथे, आणि त्याचं स्ट्रक्चरसुद्धा ड्रॉ केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसते बघा. फर्स्ट अॅमिनो ॲसिड जो आपण काढलेला आहे तो आहे ग्लायसिन, दुसरा आहे ॲलॅनिन, आणि हा जो थर्ड आहे हा आहे सिरिन. तर हे स्ट्रक्चर आहे 3 याचे. आता हे जे तिन्ही अॅमिनो ॲसिड आहेत याच्यामध्ये 2 ग्रुप इम्पॉर्टंट आहे, कारण अॅमिनो ॲसिडमध्ये 2 इम्पॉर्टंट ग्रुप आहे. एक आहे कार्बोक्सिल ग्रुप, एक आहे ॲमिनो ग्रुप. तर या तिन्ही अॅमिनो ॲसिडमध्ये तुम्हाला कार्बोक्सिल ग्रुप दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला ॲमिनो ग्रुप सुद्धा दिसेल.
त्यानंतर तुम्हाला हायड्रोजन 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 हा सुद्धा दिसेल, म्हणजे अॅमिनो ॲसिडमध्ये हे कॉमन आहे. फक्त राहिलेला जो आर आहे हा आर व्हेरिएबल आहे, हा चेंज होतो. तर हा आरची काही पण व्हॅल्यू असू शकते, आरच्या ठिकाणी काही पण असू शकते. त्याच्या अकॉर्डिंग मग अॅमिनो ॲसिड चेंज होत असतात. जसं या आरच्या ठिकाणी जर आपण हायड्रोजन ठेवला तर ग्लायसिन तयार होईल. या आरच्या ठिकाणी जर आपण मिथेन ठेवला म्हणजे CH3 हा ग्रुप ठेवला तर ॲलॅनिन हा अॅमिनो ॲसिड तयार होईल. तसंच या आरच्या ऐवजी आपण जर CH2OH म्हणजे हा जो अल्कोहोल आहे, मिथेल अल्कोहोल, इथेल अल्कोहोल, हा जर आपण ठेवला तर सिरीन नावाचं अॅमिनो ॲसिड तयार होईल. लक्षात आलं का तुमच्या? तशा तऱ्हेनं तुम्ही 20 अॅमिनो ॲसिड तयार करू शकता. तर इथे तुम्हाला काही गोष्टी कॉमन दिसतील की आपल्या अॅमिनो ॲसिडमध्ये हे हायड्रोजन, कार्बॉक्झिल आणि अॅमिनो ग्रुप कॉमन आहे. फक्त हा जो आर ग्रुप होता हा आर ग्रुप चेंज होत चाललेला आहे. तशा तऱ्हेचं हे स्ट्रक्चर आहे बाळांनो. तर बिलकुल सिंपल आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं ते समजेल. त्याचबरोबर आता बघा की आपण हे काय शिकलो की जेव्हा 2 अॅमिनो ॲसिड एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. बरोबर आहे. कसा फॉर्म होतो ते सुद्धा आपण इथे समजून घेऊ. आता मी तुम्हाला इथे 2 अॅमिनो ॲसिड काढून दिलेले आहेत. जसं हा एक अॅमिनो ॲसिड आहे, हा एक अॅमिनो ॲसिड आहे. आता हे 2 एकत्र आल्यानंतर यांच्यामध्ये कसा पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो हे आपण समजून घेऊ. आता तुम्हाला इथे दिसेल की अॅमिनो ॲसिड आहे म्हटल्यावर याच्यामध्ये कार्बोक्झिल ग्रुप आणि अॅमिनो ग्रुप असणारच. याही अॅमिनो ॲसिडमध्ये एक कार्बोक्झिल ग्रुप, अॅमिनो ग्रुप आहे. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा हे अॅमिनो ॲसिड एकमेकाला जुळतात तर ते कसे जुळतात? जसं की हा अॅमिनो ॲसिड या दुसऱ्या अॅमिनो ॲसिडच्या अॅमिनो ग्रुपला जोडतो. बरोबर, लक्षात आलं ना? जसं हा कार्बोक्झिल ग्रुप या अॅमिनो ॲसिडच्या या अॅमिनो ग्रुपला जोडलेला आहे. तसंच याच्या ठिकाणी आणखीन एक अॅमिनो ॲसिड राहील तर हा अॅमिनो ॲसिड या अॅमिनो ॲसिडच्या कार्बोक्झिल ग्रुपला अटॅच राहील. लक्षात आलं ना? तशा तऱ्हेने ही चेन बनत चाललेली आहे. तर इथे आपण समजायसाठी हे 2 अॅमिनो ॲसिड घेतलेले आहेत. आता हे 2 अॅमिनो ॲसिड कसे एकत्र येतात? जेव्हा हे 2 अॅमिनो ॲसिड एकत्र येतात त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो आणि या दोघांमधून वॉटर बाहेर होतं, वॉटर रिमूव्ह होऊन जाते, तेव्हा पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. हा अॅमिनो ॲसिड एकत्र आला की यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होईल, वॉटर बाहेर पडेल. वॉटर बाहेर पडलं की त्याला डिहायड्रेशन म्हणतो आपण किंवा कंडेन्सेशन म्हणतो. आता हे दोन्ही एकत्र आल्यानंतर वॉटर कसा बाहेर पडतो ते पण समजून घेऊ आपण. जसं की हा अॅमिनो ॲसिड आहे, या अॅमिनो ॲसिडमध्ये हा जो कार्बोक्झिल ग्रुप आहे या कार्बोक्झिल ग्रुप मधला हा OH बाहेर पडेल. त्याचबरोबर हा जो अॅमिनो ॲसिड आहे या अॅमिनो ॲसिड मधला या अॅमिनो ग्रुप मधला हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन बाहेर पडेल. म्हणजे अशा तऱ्हेने हा H2O म्हणजे वॉटर बाहेर पडलं. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे काय झालं? वॉटर जे आहे ते वॉटर बाहेर पडलं. म्हणजेच काय झालं? डिहायड्रेशन झालं. बरोबर, डिहायड्रेशन झालं किंवा कंडेन्सेशन झालं. लक्षात आलं ना? कोणाकोणामधून काय काय बाहेर पडलं. तर आता हे दोन बाहेर, हे वॉटर बाहेर पडल्यानंतर हे 2 एकमेकाला जुळले आणि काय फॉर्म झालं? या दोघांच्या मध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाला. इथे खाली मी काढलेले आहे, सायमल्टेनियसली तुम्हाला दिसेलच. तर अशा तऱ्हेनं या 2 अॅमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आणि कसा झालेला आहे? या दोघांमधूनही हायड्रोजन जो आपला H2O आहे म्हणजे आपला जो वॉटर आहे तो रिमूव्ह झालेला आहे. त्यानंतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार झालेलं दिसेल. तर हा एक अॅमिनो ॲसिड एकत्र आले आणि यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड किंवा पेप्टाइड लिंकेज फॉर्म झालेली तुम्हाला दिसते. तर बघा, बिलकुल एक सिंपल स्ट्रक्चर आहे. तर हे केमिस्ट्रीच्या दृष्टीनं आपण काही शिकून घेतलं. त्याचबरोबर आता बघा की आपले जे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीन्समध्ये अॅमिनो ॲसिड कशा प्रकारे अरेंज झालेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग या प्रोटीनचा शेप किंवा त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत असते. कधी कधी प्रोटीन्समध्ये अॅमिनो ॲसिड हे बिलकुल स्ट्रेट असतात, कधी कधी प्रोटीन्समध्ये अॅमिनो ॲसिड हे असे स्पायरली अरेंज झालेले असतात. त्याच्या अकॉर्डिंग प्रोटीनचे काही टाइप्स तयार झालेले आहेत. जसं की प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर, क्वार्टेनरी स्ट्रक्चर, असे प्रोटीनचे स्ट्रक्चर फॉर्म झालेले आहे. आणि हे स्ट्रक्चर कशाच्या अकॉर्डिंग फॉर्म झालेले आहेत? अॅमिनो ॲसिडच्या चेनच्या अकॉर्डिंग. जसे हे अॅमिनो ॲसिड या चेनमध्ये कसे अरेंज झालेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग प्रोटीन हे तयार झालेले आहेत. तर ते स्ट्रक्चर पण समजून घेऊ आपण. प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर कशाला म्हणतात, सेकंडरी कसं म्हणतात, टर्शरी स्ट्रक्चर कसं फॉर्म होते, सगळं काही आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे. आता हा जो पोर्शन आहे हा मी पुसून टाकतो आणि मग ते स्ट्रक्चर आपण डिस्कस करू. तर बाळांनो, आपण आता प्रोटीनचे काही स्ट्रक्चर समजून घेऊ आणि हे प्रोटीनचे स्ट्रक्चर कसे फॉर्म झाले आहे की त्या प्रोटीन मॉलिक्यूलची अरेंजमेंट कशा प्रकारची आहे. म्हणजे त्या प्रोटीन मॉलिक्यूलमध्ये जे अॅमिनो ॲसिड आहे ते कशा प्रकारे अरेंज झालेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग प्रोटीनचे स्ट्रक्चर फॉर्म होत असतात. तर प्रोटीनचे 4 टाईपचे आपल्याला स्ट्रक्चर बघायला भेटतात. कोणते आहे ते? एक म्हणजे आहे प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन मॉलिक्यूलचं, त्यानंतर आहे प्रोटीनचं हे सेकंडरी स्ट्रक्चर, प्रोटीनचं टर्शरी स्ट्रक्चर आणि प्रोटीनचं हे लास्टवाला आहे क्वार्टेनरी स्ट्रक्चर. असे प्रोटीनचे
4 टाईप्स आपल्याला बघायला भेटतात, 4 टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला प्रोटीनचं बघायला भेटते. जी प्रोटीनची जी चेन आहे, आपण ज्याला चेन म्हणतो, तर त्याची अरेंजमेंट अशा 4 टाईपमध्ये आपण करू शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ह्या फक्त कार्टून डायग्राम आहे बाळांनो. ह्या सगळ्या कार्टून डायग्राम्स तुमच्यासमोर काढून ठेवलेल्या आहे. कार्टून डायग्राम यासाठी याला म्हटलं जातं की काही डायग्राम जे आहेत ह्या ॲक्च्युअलमध्ये काढणं पॉसिबल नसतात, त्या ॲक्च्युअलमध्ये दिसतच नाहीत. म्हणून त्या समजण्यासाठी त्याला ज्या काही डायग्राम काढल्या जातात त्यांना कार्टून डायग्राम असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? कार्टून म्हणजे फक्त समजण्यासाठी असतात. NCERTमध्ये पण सुद्धा त्याला तेच नाव दिलेलं आहे, कार्टून डायग्राम. समजलं का? त्या कार्टून डायग्रामच्या मदतीनं प्रोटीन कसे स्ट्रक्चर फॉर्म झालेले आहे ते आपण समजून घेऊ. सगळ्यात फर्स्ट स्ट्रक्चर कसं आहे बघा, तर हा आहे एक प्रोटीन मॉलिक्यूल. प्रोटीनची ही एक चेन आहे आणि प्रोटीनची चेन तुम्हाला दिसते बिलकुल सिंपल आहे, स्ट्रेट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतात की खूप सारे अॅमिनो ॲसिड आहे या प्रोटीनच्या चेनमध्ये, आणि या अॅमिनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड आहे. तर असं बिलकुल जे सिंपल चेन आहे प्रोटीनची त्याला आपण प्रायमरी स्ट्रक्चर असं म्हणतो. इथे तुम्हाला कोणतंही अशी ब्रांचेस वगैरे काही दिसणार नाही किंवा कुठेही लूप दिसणार आहे, स्ट्रेट असं स्ट्रक्चर आहे. आणि असं स्ट्रक्चर कधी कामात पडते आपल्याला, जेव्हा आपल्याला सांगायचं असते की या प्रोटीनमध्ये कोणता अॅमिनो ॲसिड आहे पहिल्या नंबरवर आहे, या प्रोटीनच्या चेनमध्ये दुसऱ्या नंबरवर कोणता अॅमिनो ॲसिड आहे, तिसऱ्या नंबरवर कोणता अॅमिनो ॲसिड आहे, किंवा मग लास्टमध्ये कोणता अॅमिनो ॲसिड आहे. हे जेव्हा आपल्याला सांगायचं असते तेव्हा आपल्याला प्रायमरी स्ट्रक्चर कामात पडते. आणि प्रायमरी स्ट्रक्चर हे नॉन फंक्शनल असते, काहीच कामाचं नसते प्रायमरी स्ट्रक्चर. समजलं का? तर हे अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये बघायला भेटते. आता आपण सेकंडरी स्ट्रक्चर कसं असते प्रोटीनचं ते समजून घेऊ. आता जेव्हा हे प्रोटीनची चेन अशी स्पायरली अरेंज होईल, कशी स्पायरली, तर जेव्हा ही प्रोटीनची चेन राईट साईडला स्पायरल अरेंजमेंट दिसेल आपल्याला, बघा इथे दिसते तुम्हाला, ही आहे ही प्रोटीनची चेन आणि ही अशी स्पायरली अरेंज झालेली आहे, बरोबर. याला स्पायरल म्हणतो आपण, अशा टाईपची गुंडाळल्यासारखी. आणि ही राईट साईडला अरेंज झालेली आहे, कशी राईट साईडला स्पायरली अरेंज झालेली आहे. त्यामुळे आपण याला अल्फा हेलिक्स असं म्हणतो. काय म्हणतो याला? अल्फा हेलिक्स. आणि जेव्हा ही प्रोटीनची चेन जेव्हा लेफ्ट साईडला अरेंज झालेली असेल, लेफ्ट साईडला अशी स्प्रिंग झालेली असेल, तेव्हा आपण त्याला बीटा हेलिक्स असं म्हणतो. तर सेकंडरी स्ट्रक्चरची आपल्याला असे 2 टाईप बघायला भेटतात, अल्फा हेलिक्स, बीटा हेलिक्स. जेव्हा हे प्रोटीन राईट हँड साईडला असं हेलिकल स्ट्रक्चरमध्ये दिसेल तेव्हा आपण अल्फा हेलिक्स म्हणणार, आणि जेव्हा हे प्रोटीन लेफ्ट हँड साईडला आपल्याला असं हेलिकल दिसेल तेव्हा आपण त्याला बीटा हेलिक्स म्हणतो. तर अल्फा हेलिक्सचं एक्झाम्पल सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, किरॅटिन. हे किरॅटिन जे आपल्या केसांमध्ये असते ते आहे प्रोटीन, बरोबर. लक्षात ठेवा, आपलं जे केस आहे त्या केसाच्या मुळाशी जे आहे असं, तर किरॅटिन नावाचं एक प्रोटीन आहे. आणि त्या प्रोटीनची अरेंजमेंट कशी आहे? अल्फा हेलिक्स अशा टाईपची अरेंजमेंट आहे. सेकंडरी स्ट्रक्चर आहे ते प्रोटीनचं, लक्षात ठेवा. एक्झाम्पल सुद्धा येऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर आता बघा की कधी कधी काय होते की जी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉलीपेप्टाईडच्या चेन आहे ना, जसं एक प्रोटीन म्हणजे एक पॉलीपेप्टाईडची चेन, तशा भरपूर साऱ्या पॉलीपेप्टाईडची चेन. जसं की तुम्हाला दिसेल ही एक पॉलीपेप्टाईडची चेन, याच्या साईडला आणखीन एक पॉलीपेप्टाईडची चेन आपण काढू शकतो. अशा भरपूर साऱ्या जेव्हा पॉलीपेप्टाईडच्या चेन ह्या एकामेकाला येऊन जुळतात, बघा ही एक पॉलीपेप्टाईड चेन असेल, ही एक असेल, ही असेल पॉलीपेप्टाईडची चेन, आणि यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो. कोणता बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. आणि जे स्ट्रक्चर आपल्याला दिसते त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं प्लेटेड शीट. काय म्हटलं जातं त्याला? प्लेटेड शीट. शीट सारख्या दिसतात ना, जशा शीट असतात आपल्या तशा एकावर एक ठेवलेल्या अशा शीट, तर अशा सीट सारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसते. तर हे आहे प्रोटीन, हे प्रोटीनच आहेत. आणि पण या प्रोटीनमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाईडची चेन दिसते, जास्त चेन आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या चेनमध्ये कोणता बॉन्ड आहे? या चेनमध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. आणि अशाच प्रकारचं जे स्ट्रक्चर फॉर्म झालं त्याला प्लेटेड शीट असं म्हणतात. काय म्हणतात? प्लेटेड शीट किंवा बीटा प्लेटेड शीट असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. आणि हे प्लेटेड शीट प्रोटीन जे आहेत आपल्याला कुठे बघायला भेटतात? सिल्क फायबर. सिल्क असतो ना आपला, सिल्कचे जे धागे असतात, तर त्या सिल्कमध्ये आपल्याला अशा टाईपची प्रोटीनचं स्ट्रक्चर बघायला भेटते. समजलं का? हे सगळं सेकंडरी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता थर्ड स्ट्रक्चर कसं आहे? तर थर्ड स्ट्रक्चरला आपण टर्शरी स्ट्रक्चर असं म्हणतो प्रोटीनचं. आता प्रोटीन कधी कधी काय होते की खूप जास्त प्रमाणात लूप होऊन जातात एकमेकाला, खूप असे जोरात खूप सारे जास्त फोल्ड होऊन जातात. जसं इथे तुम्हाला फोल्ड झालेले दिसते, बरोबर आहे. तर इथे खूप सारे असे फोल्ड झालेले आहे हे प्रोटीन. आणि अशा टाईपचे जे प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला, किंवा अशा टाईपची जी प्रोटीनची चेन आहे त्यांच्यामध्ये आपल्याला डायसल्फाईड बॉन्ड बघायला भेटतो. कोणता? डायसल्फाईड बॉन्ड. तर टर्शरी स्ट्रक्चरमध्ये डायसल्फाईड बॉन्ड प्रेझेंट असतो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन, याचे म्हणजे काय कळलं? हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. तर टर्शरी स्ट्रक्चरमध्ये
डायसल्फाइड बॉन्ड आहे आणि हे टर्शियरी स्ट्रक्चर कसं फॉर्म झालेलं आहे, हे जे प्रोटीनची चेन आहे खूप अशी लूप झाली एकमेकाला, खूप असे फोल्डेड मारले त्यानं. असा कसा बॉल असतो आपला तो कॉटनचा उलन बॉल असतो असा आहे ना, कॉटन तुम्ही ते असे स्वेटर वगैरे बनवता ना, तर त्याच्यात असा तो गोल गोल असा हे असतो बॉल, आणि त्याला ते उलन असं गुंडाळलेलं असते है ना, असं गोल गोलासारखं असं, हे असं उलनचा बॉल. तर अशा टाईपचं असं स्ट्रक्चर असते ते. तर हे अशा टाईपचं स्ट्रक्चर तयार होते, टर्शियरी स्ट्रक्चर म्हणतात त्याला, टर्शियरी स्ट्रक्चर. आणि या टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये कोणता बॉन्ड आहे, डायसल्फाइड बॉन्ड, बरोबर. आणि टर्शियरी स्ट्रक्चर जे आहे, जे लॉंग प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे टर्शियरी स्ट्रक्चर बघायला भेटेल. आणि टर्शियरी स्ट्रक्चर जे आहे हे 3D मॉडेल आहे. कसं आहे, 3D मध्ये आपल्याला आपण त्याला बघू शकतो 3D मध्ये. तर हा जो उलन बॉल आहे आपण याला 3D मध्ये बघू शकतो, अशा टाईपचं स्ट्रक्चर. आणि हे स्ट्रक्चर जे आहे किंवा हे जे टर्शियरी स्ट्रक्चर आहे हे ॲक्टिव्ह असते. टर्शियरी स्ट्रक्चर जे आहे प्रोटीनचे किंवा जे टर्शियरी प्रोटीन्स आहेत तेच ॲक्टिव्ह असतात, तेच कामाचे असतात. प्रायमरी स्ट्रक्चर काही कामाचं नाही. जेव्हा प्रोटीन हे टर्शियरी स्ट्रक्चरमध्ये असतात तेव्हाच ते ॲक्टिव्ह असतात, तेव्हाच ते कामाचे असतात, तेव्हाच आपण त्या प्रोटीनचा यूज करू शकतो. म्हणजे अशा टाईपची जेव्हा प्रोटीनची अरेंजमेंट असेल तेव्हाच ते आपल्या कामाचे आहेत. लक्षात आलं का. आणि अशा टाईपचे टर्शियरी स्ट्रक्चरचे किंवा अशा टाईपचे अरेंजमेंट आपल्याला कुठे बघायला भेटते, जे मायोग्लोबिन आहे. मायोग्लोबिन म्हणजे आपल्या ज्या मसल्स आहेत ना त्याच्या आतमध्ये हे मायोग्लोबिन प्रेझेंट असतात, ऑक्सिजन न्यायचं काम करतात हे, तर मायोग्लोबिन. त्याचबरोबर जे इन्झाईम्स आहेत त्या इन्झाईममध्ये सुद्धा टर्शियरी स्ट्रक्चर बघायला भेटते आपल्याला प्रोटीनचं. तर हे आहे प्रोटीनचं टर्शियरी स्ट्रक्चर. कसं फॉर्म झालं लक्षात आलं ना, खूप सारं असं कॉइलिंग झालं त्याच्यामुळे टर्शियरी स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला क्वाटर्नरी स्ट्रक्चर दिसते. तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर जे आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. खूप सारे प्रोटीनचे सब युनिट एकत्र येतात आणि त्याच्यापासून क्वाटर्नरी स्ट्रक्चर फॉर्म होते. अशा टाईपचं कार्टूनमध्ये ते दिलेलं आहे काहीतरी. आता हे स्ट्रक्चर क्वाटर्नरी कुठे बघायला भेटते तुम्हाला, हिमोग्लोबिनमुळे. हिमोग्लोबिन जो मॉलिक्यूल आहे आपल्या ब्लडमध्ये जो हिमोग्लोबिन आहे, ज्याला शॉर्टमध्ये आपण HB म्हणतो, तिथे आपल्याला क्वाटर्नरी स्ट्रक्चर जे आहे ते बघायला भेटते. तर हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर कसं आहे हिमोग्लोबिनमध्ये, हिमोग्लोबिन हे 2 टाईपच्या चेनपासून बनलेलं आहे. 2 अल्फा चेन आहे, 2 बीटा चेन आहे, अशा म्हणजे 4 चेन आहेत. तर या 4 चेनपासून हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आपला बनलेला आहे. आणि हिमोग्लोबिनमध्ये जे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. तर हे प्रोटीनचे काही स्ट्रक्चर आपण समजून घेतले. आणि आता ही तुमच्यासमोर जी ही आणखीन एक कार्टून डायग्राम येईल, ते कार्टून डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा, ते त्याच्यामध्ये तुम्ही बघा. किंवा जे NCERTचे बुक्स असतील तुमच्याजवळ, त्या NCERTच्या बुक्समध्ये सुद्धा हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. आपल्या स्टेट बोर्डमध्ये हे स्ट्रक्चर वगैरे काही दिलेलं नाही, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलं. तर हे आहे असे आपले प्रोटीनचे स्ट्रक्चर. आता प्रोटीनच्या काही आणखीन प्रॉपर्टी समजून घेऊ आणि नंतर मग प्रोटीनचं क्लासिफिकेशन, लास्ट पॉईंट आहे प्रोटीनचं क्लासिफिकेशन. तर आता पुसून टाकतो मी. चला आता प्रोटीनच्या काही प्रॉपर्टीचा आपण स्टडी करू. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय प्रोटीनची, प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक इन बिहेवियर. प्रोटीन जे आहे ते एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह आहे, खूप सारं रिॲक्शन करतात ते कशासोबतही, आणि हायली स्पेसिफिक आहे इन बिहेवियर त्यांचं स्पेसिफिक आहे, बरोबर. ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी काय, प्रोटीन्स आर एम्फोटेरिक इन नेचर, दॅट इज दे ॲक्ट ॲज अ बोथ ॲसिड अँड बेसेस. प्रोटीन जे आहे हे एम्फोटेरिक नेचरचे. एम्फोटेरिक म्हणजे काय, MP म्हणजे बोथ, दोन्ही नेचर शो करतात. ते कोणते नेचर, प्रोटीन ॲसिडिक नेचर पण शो करते, बेसिक नेचर पण शो करते, म्हणून काय म्हटलेलं आहे एम्फोटेरिक नेचर. प्रोटीन्स कसे एम्फोटेरिक नेचरचे आहे. थर्ड प्रॉपर्टी काय, प्रोटीन्स आर डायपोलर आयन्स ॲट आयसोइलेक्ट्रिक पॉईंट. आयसोइलेक्ट्रिक पॉईंटला प्रोटीन जे आहेत हे अॅमिनो ॲसिड सारखेच डायपोलर आयन्स आहे. डायपोलर म्हणजे काय, की बघा हे काय करतात की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इक्वल, दॅट इज वाय नेट चार्ज इज 0. म्हणजे प्रोटीनवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे हा इक्वल असतो, त्यामुळे प्रोटीनवरचा नेट चार्ज हा 0 असतो, बरोबर आहे. त्यानंतर आता पुढे प्रोटीन जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत बडा. त्याच्या नेचरवरून प्रोटीनचे 2 टाईप केलेले आहे, एक ॲसिडिक प्रोटीन आणि बेसिक प्रोटीन. तर हे दोन्ही टाईप आपण समजून घेऊ. तर सगळ्यात आधी बेसिक प्रोटीन काय आहे ते समजून घे. काय म्हटलेलं आहे, कशाला आपण बेसिक प्रोटीन्स असं म्हणतो, खूप इझी आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. प्रोटीन्स कन्सिस्ट ऑफ मोर बेसिक ॲमिनो ॲसिड्स सच ॲज लायझिन अँड अर्जिनिन इज कॉल्ड बेसिक प्रोटीन्स. एक्झाम्पल आहे बेसिक प्रोटीनचं हिस्टोन्स. आता बेसिक प्रोटीन कशाला म्हणायचं, प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात, तर प्रोटीन्स बनलेले असतात ॲमिनो ॲसिडपासून. आता ज्या प्रोटीन्समध्ये बेसिक ॲमिनो ॲसिड जास्त असतील, मी तुम्हाला नोट करून दिलेलं आहे की कोणते बेसिक ॲमिनो ॲसिड आहे, कोणते ॲसिडिक ॲमिनो ॲसिड्स आहेत, कोणते न्यूट्रल ॲमिनो ॲसिड्स आहेत, त्यासाठीच तर हा चार्ट तुम्हाला आधी देऊन ठेवलेला आहे मी. आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ज्या प्रोटीन्समध्ये बेसिक ॲमिनो ॲसिड जास्त आहे
मोर बेसिक अमिनो ऍसिड जास्त आहे. कोणते आहे बेसिक अमिनो ऍसिड? जसं की लायझिन, अर्जिनिन. नाव लक्षात ठेवायचं आहे, लायझिन अर्जिनिन हे बेसिक अमिनो ऍसिड आहे. जर हे दोघं जण जर प्रोटीनमध्ये जास्त असले, म्हणजे बेसिक अमिनो ऍसिड प्रोटीनमध्ये जास्त असले, तर ते प्रोटीन काय म्हणणार आपण? त्या प्रोटीनला आपण बेसिक म्हणणार. बेसिक प्रोटीन झालं ते, बरोबर आहे. जसं की एक्झाम्पल आहे हिस्टोन्स. हिस्टोन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. हिस्टोन तुम्हाला माहित असेल, तुम्ही स्टडी केला असेल कदाचित, की आपला जो DNA आहे तो DNA या हिस्टोनच्या भोवती असा गुंडाळलेला असतो. फॉर एक्झाम्पल की हा आपला DNA आहे, ठीक आहे, हा DNA आहे आणि हा DNA आहे या प्रोटीनच्या आजूबाजूला गुंडाळलेला असतो आणि या प्रोटीनला काय म्हणतो आपण? हिस्टोन. काय म्हणतो? हिस्टोन्स असं म्हणतो. तर हिस्टोन काय? हिस्टोन हे प्रोटीन्स आहे, पण कसे प्रोटीन्स आहेत? बेसिक प्रोटीन्स आहेत, कारण याच्यात बेसिक अमिनो ऍसिड जास्त आहेत. तर ठीक आहे, समजलं तुम्हाला. तर हिस्टोन काय आहे? तर हिस्टोन हे असे प्रोटीन्स आहे की ज्याच्या आजूबाजूला DNA हा असा गुंडाळलेला असतो. पुढे आपण स्ट्रक्चर शिकू, त्याचं बिलकुल इझी आहे. त्यानंतर आता ॲसिडिक प्रोटीन्स कशाला म्हणणार आपण? आता नावातच आहे याच्या, ज्या प्रोटीन्समध्ये ॲसिडिक अमिनो ॲसिड जास्त असतील त्या प्रोटीन्सला आपण ॲसिडिक प्रोटीन्स असं म्हणणार. म्हणजे काय सांगितलं बघा, अ प्रोटीन्स रिच इन ॲसिडिक अमिनो ॲसिड. ज्या प्रोटीन्समध्ये ॲसिडिक अमिनो ॲसिड जास्त असतील. ॲसिडिक अमिनो ॲसिड कोणते? जसं की ॲस्पार्टिक ॲसिड, ग्लुटामिक ॲसिड. नावातच याचे ॲसिड आहे याच्या नावात, म्हणजे हे ॲसिडिक नेचरचे आहेत. तर ज्या प्रोटीन्समध्ये हे ॲसिडिक अमिनो ॲसिड जास्त असतील त्या प्रोटीन्सला काय म्हणणार आपण? ॲसिडिक प्रोटीन्स. आणि एक्झाम्पल काय आहे? मोस्ट ऑफ द ब्लड प्रोटीन्स. आपल्या ब्लडमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत. तर ते प्रोटीन्स कसे असतात? ते ॲसिडिक नेचरचे आहे, म्हणून आपण त्यांना ॲसिडिक प्रोटीन्स असं म्हणतो. तर हे प्रोटीनच्या काही आपण प्रॉपर्टीज समजून घेतल्या. आता लास्टमध्ये आपण प्रोटीनचं क्लासिफिकेशन बघू की सिम्पल प्रोटीन्स कसे असतात, कॉन्ज्युगेटेड, डिराइव्ड प्रोटीन, हे प्रोटीनचं क्लासिफिकेशन आहे. तर बाळांनो, आपल्याला आता लास्ट पार्ट स्टडी करायचा आपल्या प्रोटीनचा, आणि तो आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे? तर प्रोटीनचं जे क्लासिफिकेशन बाळांनो ते त्याच्या कॉम्बिनेशनच्या अकॉर्डिंग तयार गेलेलं आहे. तर प्रोटीनचे 3 ग्रुप्स आहे किंवा 3 क्लासेस आहेत. 3 ग्रुप्स कोणते आहेत त्याचे किंवा 3 क्लास कोणता? एक म्हणजे सिम्पल प्रोटीन्स, कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स आणि डिराइव्ड प्रोटीन्स. तर असे प्रोटीन्स 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत त्याच्या कॉम्बिनेशनच्या अकॉर्डिंग, म्हणजे प्रोटीनमध्ये काय प्रेझेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग. तर आपण 1 बाय 1 करून याचा स्टडी करू. सगळ्यात आधी सिम्पल प्रोटीन्स. सिम्पल प्रोटीन्स कशाला म्हणणार आपण? सिम्पल प्रोटीन्स कसे तयार झालेले आहेत? तर बघा काय सांगितलेलं आहे, ऑन हायड्रोलायसिस एल्ड ओनली अमिनो ॲसिड्स. जेव्हा आपण हायड्रोलायसिस करू आणि आपल्याला फक्त अमिनो ॲसिडच भेटतील तेव्हा अशा प्रोटीन्सला आपण सिम्पल प्रोटीन्स असं म्हणणार. सिम्पल प्रोटीन्स म्हणजे काय? बिलकुल सिम्पलमध्ये सिम्पल प्रोटीन म्हणजे काय की असे प्रोटीन्स की ज्याच्यामध्ये फक्त अमिनो ॲसिडच आहेत, अमिनो ॲसिड शिवाय दुसरं काहीच नाही, अशा प्रोटीन्सला आपण सिम्पल प्रोटीन्स असं म्हणणार आहे ना. बरोबर झालं, क्लिअर. आता पुढे काय सांगितलेलं आहे, दीज आर सोल्युबल इन 1 or more सॉल्वंट्स. आता हे जे सिम्पल प्रोटीन्स आहेत हे एक किंवा जास्त सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतात. त्यातल्या त्यात हे वॉटरमध्ये सुद्धा सोल्युबल असू शकतात, मे बी सोल्युबल. ठीक आहे. तर ह्या काही याच्या प्रॉपर्टी आपण बघितल्या. आता सिम्पल प्रोटीन्स कोणाला म्हणणार आपण? कोण आहे मग सिम्पल प्रोटीन्स? तर सिम्पल प्रोटीन्स म्हणजे हिस्टोन्स आहेत जे आपल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असतात. जसं की आपला DNA जो आहे ज्या प्रोटीन्सला गुंडाळलेला असतो त्याला आपण हिस्टोन्स असं म्हणतो, हिस्टोन प्रोटीन्स, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक एक्झाम्पल आहे अल्ब्युमिन्स. अल्ब्युमिन आपल्याला अंड्यामध्ये वगैरे बघायला भेटते, जसं की एग अल्ब्युमिन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर सिरम अल्ब्युमिन. तर हे जे आहेत सिरम अल्ब्युमिन, एग अल्ब्युमिन, हे सगळे अल्ब्युमिन या ग्रुपमध्ये आहेत. हे सगळे प्रोटीन्स आहेत, बरोबर. हे सिम्पल प्रोटीन्स आहेत. त्याचबरोबर आहे लेग्युमेलिन. लेग्युमेलिन नावाचं हे जे प्रोटीन आहे सिम्पल प्रोटीन, हे आपल्याला जे लेग्युम्स आहेत ना, कडधान्य, त्यांच्यामध्ये बघायला भेटते. तर अशा प्रकारचे आहेत हे सिम्पल प्रोटीन. सिम्पल प्रोटीन म्हणजे समजलं की असे प्रोटीन की ज्याच्यामध्ये फक्त अमिनो ॲसिडच आहेत त्यांना आपण सिम्पल प्रोटीन्स असं म्हणतो. आता प्रोटीनचा सेकंड टाईप आहे तो म्हणजे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स. तर कॉन्ज्युगेटेड प्रोटीन आपण कशाला म्हणणार? आता याच्या नावातच आहे कॉन्ज्युगेटेड, जी वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनपासून तयार झालं. कॉन्ज्युगेटेड किंवा कॉम्बिनेशनही म्हणतो आपण त्याला. तर या कॉन्ज्युगेटेड प्रोटीनमध्ये काय असेल? एक प्रोटीन असेल आणि एक दुसरा नॉन प्रोटीन पार्ट असेल. तर या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून जे प्रोटीन्स तयार होतात त्यांना आपण कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स असं म्हणतो. मग काय सांगितलेलं आपल्याला बघा, फॉर्म बाय, म्हणजे कॉन्ज्युगेटेड प्रोटीन कसे फॉर्म झालेले आहेत? फॉर्म बाय सिम्पल प्रोटीन्स अँड नॉन प्रोटीन सबस्टन्सेस. कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्समध्ये काय काय? एक सिम्पल प्रोटीन्स आहेत म्हणजे प्रोटीन आहेत आणि नॉन प्रोटीन आहे. या दोघांपासून कॉन्ज्युगेटेड प्रोटीन तयार झालेले आहेत. आणि जे नॉन प्रोटीन ग्रुप आहे किंवा जे नॉन प्रोटीन सबस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं प्रोस्थेटिक ग्रुप. समजलं का? बघा बिलकुल सिम्पल आहे. कॉन्ज्युगेटेड प्रोटीन कसे फॉर्म झालेले आहे? तर कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्समध्ये एक प्रोटीन आहे, कॉन्ज्युगेटेडमध्ये एक प्रोटीन ग्रुप आहे आणि एक नॉन प्रोटीन ग्रुप आहे.
काय आहे? नॉन प्रोटीन. तर प्रोटीन आणि नॉन प्रोटीन या दोघांपासून तयार झालेले आहेत आपले कॉन्जुगेटेड प्रोटीन, आणि जो नॉन प्रोटीन पार्ट आहे त्याला प्रोस्थेटिक ग्रुप म्हणतात. लक्षात ठेवा, प्रोस्थेटिक ग्रुप म्हणतात. तर आता याची आपण एक्झाम्पल पण बघू, म्हणजे तुमच्या आणखीन चांगलं लक्षात येईल. तर याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन, जे आपल्या ब्लडमध्ये असते है ना, HB म्हणतो आपण त्याला, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे. आणि कसं फॉर्म झालेलं असेल हे? म्हणजे याच्यामध्ये एक प्रोटीन पार्ट असेल, एक नॉन प्रोटीन पार्ट असेल. मग याच्यामध्ये प्रोटीन पार्ट कोणता आहे, नॉन प्रोटीन पार्ट कोणता आहे? तर बघा इथे मी नोट करून दिलं तुम्हाला. हिमोग्लोबिनमध्ये हिम जो आहे म्हणजे आयर्न हा नॉन प्रोटीन पार्ट आहे, आणि ग्लोबिन जो आहे हा प्रोटीन आहे. म्हणजे हिमोग्लोबिन कसा फॉर्म झालेला आहे? प्रोटीन आणि नॉन प्रोटीन पार्टपासून. तर याच्यामध्ये प्रोटीन पार्ट ग्लोबिन आहे, नॉन प्रोटीन पार्ट आयर्न आहे. किंवा या आयर्नला आपण जो नॉन प्रोटीन पार्ट असतो आपण त्याला काय म्हणतो? आपण त्याला प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? प्रोस्थेटिक ग्रुप नॉन प्रोटीन पार्टला. हा नॉन प्रोटीन पार्ट आहे म्हणून हा प्रोस्थेटिक ग्रुप आहे. सेकंड एक्झाम्पल, ग्लायकोप्रोटीन्स. कसे फॉर्म झालेले आहेत? प्रोटीन आणि नॉन प्रोटीनपासून. आता नॉन प्रोटीन कोणता आहे याच्यात? ग्लुकोज. ग्लुकोज आणि प्रोटीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते तयार होतो काय? ग्लायकोप्रोटीन्स. म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि एक नॉन प्रोटीन पार्ट आहे कोणता? ग्लुकोज. म्हणजे नॉन प्रोटीनला काय म्हणतो आपण? प्रोस्थेटिक ग्रुप. प्रोस्थेटिक ग्रुप कोणता आहे? ग्लुकोज. आणखीन एक एक्झाम्पल बघू, लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स कसा फॉर्म झालेला आहे? लिपिड आणि प्रोटीन्स पासून. म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन्स तर आहेत आणि एक नॉन प्रोटीन पार्ट आहे कोणता? लिपिड्स. लिपिड काय आहे? तर लिपिड हा नॉन प्रोटीन आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्रोस्थेटिक ग्रुप. तशा तऱ्हेने हे बिलकुल सिंपल कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत. तर प्रोटीन असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. लक्षात ठेवा. एक लास्टवाला आहे डिराइव्ड प्रोटीन. तर आता एक लक्षात घ्या की डिराइव्ड प्रोटीन हे तसे तर नेचरमध्ये अवेलेबल नसतात, नेचरमध्ये प्रेझेंट नसतात. हे डिराइव्ड प्रोटीन तयार केल्या जातात. कसे तयार करतात बघा? दीज प्रोटीन्स आर डिराइव्ड फ्रॉम नेटिव्ह प्रोटीन्स ऑन हायड्रोलायसिस. जेव्हा प्रोटीनचं आपण हायड्रोलायसिस करू, प्रोटीनमध्ये जेव्हा वॉटर ॲड करू आपण, प्रोटीनमध्ये पाणी टाकल्यानंतर प्रोटीनमध्ये प्रोटीनचं हायड्रोलायसिस केल्यानंतर जे प्रोटीन तयार होतात त्यांना डिराइव्ड प्रोटीन्स असं म्हणतात. आणि एक्झाम्पल काय? मेटाप्रोटीन्स आणि पेप्टोन्स हे त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला काही दिलेले आहेत. तशा तऱ्हेनं आपण इथे क्लासिफिकेशन कंप्लीट केलं आहे बाळांनो प्रोटीनचं. तर इथे प्रोटीनचा पूर्ण पार्ट जो आहे आपण कव्हर केलेला आहे. तो स्टेट बोर्डचा असो, NCERTचा असो, सगळं काही आपण इथे कव्हर केलेलं आहे. चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करा, खूप मन लावून अभ्यास करा, खूप सारे MCQ सॉल्व करा, आणि आपल्या ॲपमध्ये ज्या रेग्युलर टेस्ट होतात त्या टेस्टसुद्धा द्या. त्याचबरोबर तुमच्या जर काही क्वेरीज असल्या, तुमच्या काही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असले तर मला कमेंट करून जरूर विचारा. याच्यानंतरचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे न्यूक्लिक ॲसिड्स.